प्रेमाने बोला. धन्य निरंकारजी एवं रामकृष्ण हरी. काल एका सद्ग्रस्तानी माझ्या व्हिडिओच्या खाली कॉमेंट टाकली की महाराज एक तर धन्य निरंकारजी म्हणा किंवा रामकृष्ण हरी म्हणा, परंतु त्या सद्ग्रस्तानी त्या दोन शब्दाच्या मध्ये एक छोटा शब्द आहे एवं. धन्य निरंकारजी एवं रामकृष्ण हरी, याचा अर्थ हे किंवा ते एकच आहे हे दर्शवणारा शब्द म्हणजे तो मधला धन्य निरंकारजी एवं रामकृष्ण हरी असा तो शब्द आहे. याचा अर्थच असा आहे की तुम्ही जर खरंच वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊलींचे पाईक असाल तर माऊलींनी अशी भेद करण्याची शिकवण कधीच दिली नाही. माऊलींनी स्पष्ट शब्दात सांगितलं की हे विश्वची माझे घर, ऐशी मती, मती म्हणजे बुद्धी, ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची झाला. की अशी मती ज्याची स्थिर आहे तो चराचरमय होतो. म्हणजे प्रत्येक माणूस आपला वाटतो, सगळं विश्व आपलं वाटतं. माऊलींना म्हणता आलं असतं हे महाराष्ट्राची माझे घर. माऊलींनी का म्हटलं हे विश्वाची माझे घर? आता विश्वात अनेक जाती पंथ ग्रंथ सगळे आहेत, परंतु माऊलींनी सर्वांना आपलं घर मानलं. आणि तुम्ही साधं धन्य निरंकारजी एवं रामकृष्ण हरी या दोन गोष्टी बोलल्या तर सहन करू शकत नाही आहे. अजून एक कसं आहे तुम्हाला समजावून सांगतो. जर झाड एक आहे आणि फांद्या फुलं पानं अनेक आहेत म्हणून पाना फुला फांद्या गणिक, झाड वेगळं नसतं. तुम्हाला जर माझ्या गावी यायचं आहे, अनेक रस्ते गावाला येण्यासाठी असतात, पण वाटे गणिक, रस्त्या गणिक, गाव वेगळं नसतं. अनेक हजारो तांब्यांमध्ये पाणी भरून ठेवलं म्हणून तांब्या गणिक पाणी वेगळं नाही आहे. किंवा त्या तांब्यामध्ये दिसणारा वरून जो सूर्य आहे तो जरी 1000 रूपानं दिसत असला तरी स्वरूप त्याचं एकच आहे, एकच सूर्य आहे. हे आम्हाला कधी कळणार आहे? म्हणून धन्य निरंकारजी एवं रामकृष्ण हरी दोन्ही सारखंच आहे हो. तुम्हीही आमचे आणि आम्हीही तुमचे. तुमचं आमचं नातं होतं जुनं, तुम्ही गेला होता विसरून, त्याची करून द्यावया आठवण आज संत निरंकारी मिशनचं समर्पण. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानो, या माझ्या भाविक सज्जनानो, धन्य निरंकारजी एवं रामकृष्ण हरी. आज संत निरंकारी मिशन दावा करून सांगतं की ईश्वर एक आहे, निराकार रूपानं तो प्रत्येकामध्ये आत्मरूपानं नांदत आहे आणि त्याला पाहता येतं, जाणता येतं. पूर्व संतांचा जर तुम्ही अभ्यास केला, इतिहास पाहिला, तर दावा करून संतांनी म्हणतानी पंतांनी ग्रंथांनी आम्हाला जागृत केलं. शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, हरीची या दासा हरी दाही दिशा, भावे जैसा तैसा हरी एक. किंवा वैष्णवराज श्रीमंत ज्ञानेश्वर माऊली हरिपाठामध्ये म्हणतात, एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमा न घाली मन. एवढंच नव्हे तर जगतवंद्य जगद्गुरु जगतमान्य देहू निवासी संत शिरोमणी तुकोबाराय स्पष्ट शब्दात सांगतात, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. एवढंच नव्हे तर गुरु नानक देवजी स्पष्ट शब्दात सांगतात, एक नूर ते सब जग उपजा, कौन भले कौन मंदे. अव्वल अल्लाह नूर उपाया कुदरत के सब बंदे, एक नूर ते सब जग उपजा, कौन भले कौन मंदे. एवढंच नव्हे तर मुहम्मद पैगंबरजी स्पष्ट शब्दात सांगतात, ला इलाहा इल्लल्लाह, म्हणजे अल्लाह हा एक आहे. म्हणतात ना, मखलूक सारी है कुनबा खुदा का. संपूर्ण विश्व हे एका अल्लाचं, एका ईश्वराचं, निराकाराचं आहे, एका निर्गुणाचं आहे, जो अभेद आहे, अचेद आहे, अविनाशी आहे, रंगरूपाहून न्यारा आहे. एवढंच नव्हे तर येशू ख्रिस्तजी आपल्या ग्रंथामध्ये सांगतात की गॉड इज वन, ही प्रेझेंट एव्हरीवेअर. की ईश्वर एक आहे आणि तो प्रत्येक ठिकाणी अस्तित्वात आहे.
प्रत्येक ठिकाणी त्याचं स्वरूप भरलेलं आहे. म्हणून माऊलींनी ईश्वराला हरी नाव दिलं. हरी म्हणजे ह म्हणजे प्रत्येक ठिकाणी हजर असणारा आणि री म्हणजे कुठेही रिता नसणारा असा हरी. एवढंच नव्हे तर साईबाबा काय म्हणतात, सबका मालिक एक. आणि निरंकारी मिशन एवढंच म्हणतंय प्रार्थना करून की जर सबका मालिक एक तर पहिले उसको देख. आधी देवाशी ओळखावे, मग त्याशी अन्याने भावे बसावे, अखंडची ध्यान धरावे सर्वोत्तमाचे. आणि त्यासाठी जगतवंदे जगद्गुरु जगतमान्य देहू निवासी संत शिरोमणी तुकोबाराय यांनी कूट प्रकरणातला एक अभंग मांडला की त्या पद्धतीनंच तुला जावं लागेल. काय अभंग आहे तो? माय बाप जीवेची मारावे, पाय धरावे बायकाचे. आता हे ऐकायला विपरीत वाटतंय ना, परंतु जगतवंदे जगद्गुरु जगतमान्य देहू निवासी संत शिरोमणी तुकोबाराय म्हणतात की माय बाप कुणाला म्हटलंय तर ही मायेची, संपत्तीची, धनदौलतीची जी आसक्ती आपल्या मनावर होते ती माय जीवेची मारावी. आणि त्यातून निर्माण होणारा क्रोध, अहंकार, षड्रिपू विकार जे आहेत, माझं आणि कबाड ओझ जो अहंकार आहे, क्रोध आहे, तो बाप म्हणजे हे माय बाप म्हणजे मायेची आसक्ती आणि क्रोध अहंकार रूपी बाप जीवेची मारावा. माय बाप जीवेची मारावे, पाय धरावे बायकाचे. आता बा अधिक एकाचे, पाय धरावे बाबा त्याचे पाय धर. कोणाचे? एकाचे, एका परमात्म्याचे, निर्गुण निराकाराचं सगुण साकार रूप सद्गुरू त्याचे पाय धर तुकोबाराय म्हणतात. पाय धरावे बायकाचे. आणि पाय धरून काय करावं तर भावाचं लग्न बहिणीशी लावावे, तरीच पावावे मोक्षपण. आता भाव म्हणजे काय? म्हणजे समर्पणाचा भाव. नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंता. खरं तर नम्र झाल्यानंतरच तो जो भाव आहे समर्पणाचा, सजदे भी कर दो शिकवे भी कर दो ये भक्ति का दस्तूर नहीं, भक्ति नाम है समर्पण का, भक्ति में शर्ते मंजूर नाही. तो समर्पणाचा भाव, भावाचे लग्न बहिणीशी म्हणजे भक्तीशी लावावे, तरीच पावावे मोक्षपण. तरच तुम्हाला मोक्ष मिळेल. 83,99,999 योनीतून मुक्तता मिळेल. पुन्हा तुम्हाला पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरेशनम, पुन्हा जन्म मरणाचा फेरा फिरावा लागणार नाही. एवढंच नव्हे तर पुढे म्हटलं तुकोबारायांनी की ब्राह्मणाचे घरी गायीस वदावे, ब्राह्मणाचे घरी गायीस वदावे, आराध्य करावे गाढवाचे. आता हे पण विपरीत वाटतंय. ब्राह्मण म्हणजे ब्रह्म जाणे अंती तोची ब्राह्मण, की जो ब्रह्म जाणतो तो सद्गुरू त्याला ब्राह्मण म्हटले तुकोबाराय यांनी. त्याचे घरी गायीस म्हणजे तुमच्या अज्ञानाचा तिथं वध करा, तिथं अज्ञानाची गाय कापून टाका. गायीस वदावे, अज्ञान रूपी गाय म्हटले तुकोबाराय यांनी. गायीस वदावे, आराध्य करावे गाढवाचे. गाढ आणि वाचे हे शब्द वेगळे केल्यानंतर लक्षात येतं की गाढ वाचे म्हणजे आत्मसात करा, चिंतन करून आत्मसात करा, ज्ञानदृष्टीनं घ्या आणि त्याचं आराध्य करा, त्याचं पूजन करा. कुणाचं? निराकाराचं, त्या ईश्वराचं. त्या ब्राह्मणाकडून ब्रह्म जाणे अंती तोची ब्राह्मण. ब्राह्मणाच्या घरी अज्ञानरूपी गायीस वदावे, आराध्य करावे गाढवाचे. मग आत्मचिंतन करा, आत्मसात करा, आत्मज्ञानानं, आत्मबोधानं, आत्मदर्शनानं, आत्मानुभूतीनं, आत्मसाक्षात्कारानं या हरीला पहा. म्हणून पुढे तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे हे जरी वाटे विपरीत, तुका म्हणे हे वाटे विपरीत, जरी असे तरी घडे, जरी असे दिसे तरी घडे म्हटले तुकोबाराय यांनी. की जर अशा पद्धतीनं तुकोबाराय म्हणतात की हे दिसायला ऐकायला जरी विचित्र विपरीत जरी वाटलं तरी याच मार्गाने तुमच्या आत्म्याला सद्गती प्राप्त होऊ शकते.
म्हणून समर्थ म्हणतात की पशुदेही नाही गती, ऐसे सर्वत्र बोलती, होते नरदेहीच प्राप्ती परलोकाची, नरदेह श्रेष्ठ सर्व देहाहुनी वरिष्ठ, जयाचेनी चुके अरिष्ट यमयातनेचे. तर या माझ्या हरीच्या लाडक्यानं, या माझ्या भाविक सज्जनानो, तुम्ही जर या चॅनलवरती, आध्यात्मिक जागृती चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओ पूर्ण ऐका आणि ऐकल्यानंतर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंटमध्ये प्रतिक्रियासुद्धा द्या, कारण तुमची साथ म्हणजे साक्षात भगवंताचा हात. प्रेमाने बोला, धन निरंकारजी. ओम राम कृष्ण हरी.